2 ऑक्टोबर 1953 राज्यसभेत बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, माझे काही मित्र मला असं सांगतात की मी हे संविधान बनवलं, परंतु मी त्यांना हे सांगण्यास मला काही हरकत नाही की मीच ती पहिली व्यक्ती असेल जे याला जाळेल सुद्धा, कारण की मला शोभत नाही, कुणालाही शोभत येत नाही. ते वाक्य आपल्या कानी पडल्याच्या नंतर आपल्याला प्रश्न पडतो की घटनेचे शिल्पकार स्वतःच तिला नेमकं का जाळू इच्छितात. तर पुढचं वाक्य ऐकल्याच्या नंतर आपल्याला सत्य परिस्थिती जाणवते. ते म्हणतात आपण मंदिरं बांधली ती देवासाठी, परंतु त्या मंदिरांमध्ये देव यायच्या अगोदर जर का राक्षसांचा प्रवेश झाला असेल तर मग ते मंदिर पाडण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही. आणि मग याच्यामुळेच त्यांचा बोलण्याचा उद्देश तर चांगला होता, ज्याचं ते फलित म्हटलं. म्हणजे मागची 7 दशक झाली या देशामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि भौगोलिक विविधता असताना सुद्धा या देशाला एकत्रित ठेवण्याचं काम एक पुस्तक करतो, ते म्हटलं म्हणजे आपलं संविधान. परंतु 2024च्या निवडणुकीदरम्यान सत्ताधारी पक्षाचे काही नेते ज्यांच्या की दिमागामध्ये सत्तेची मस्ती चढली ते असं म्हणायला लागतात, आम्ही 400 पार झालो तर आम्ही हे संविधानच होतो. म्हणजे आपल्याला प्रश्न पडायला लागतो 2024ची सगळी निवडणूक ही याच मुद्द्यावर होते की संविधान बदल होतं किंवा नाही. मग आपल्याला प्रश्न पडायला लागतो की भारतीय संविधानाची बदलण्याची जी भाषा आहे या भारतासारख्या देशाला परवडणारी आहे का? याचे इतिहासात काय परिणाम झाले होते आणि भविष्यात काय परिणाम होऊ शकतो? आणि याच विषयात शहनिशा करण्याकरता मी स्पर्धक क्रमांक 5 आपल्या समोर आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की या विषयाला समजून घेण्याकरता आयोजकांनी इथे काही विशिष्ट शब्द वापरले, जसं की संविधान, बदल, भाषा, देशविघातक. या शब्दांच्या मागचा हेतू जरी समजून घेतला तरी आपल्याला या विषयाला समजणं सोपं जाईल. जसं की आयोजकांनी पहिला शब्द वापरला तो म्हटलं म्हणजे संविधान बदल. तिथं सुधारणा का बरं नाही, बदलच नेमका का? कारण की मला वाटतं की सुधारणा हा कुठेतरी सकारात्मक आणि रचनात्मकतेला दर्शवतो, परंतु बदल हा कुठेतरी तटस्थता आणि त्याचबरोबर नकारात्मकता दर्शवतो. यांनी बदल हा निवडला कारण की मला वाटतं आयोजकांना सांगायचे ही जी भाषा आहे ती कुठेतरी या देशाची जी काय संविधानामध्ये असलेली मूलभूत संरचना आहे, ज्याच्याबद्दल की केशवानंद भारती प्रकरणामध्ये 7-6 असा बहुमताने निकाल देत, ज्याचे की घटक म्हणून मग ते संविधानाची सर्वोच्चता असेल, कायद्याचं राज्य असेल किंवा त्याचबरोबर लोकशाही, गणराज्य, त्याचबरोबर तुमची धर्मनिरपेक्षतेचं तत्व असेल किंवा त्याचबरोबर तुम्ही म्हणू शकता की आपल्या देशामध्ये जे काही मूलभूत अधिकार आहेत हे सांगण्यात आलं. मला वाटतं आयोजकांना सांगायचंय की आज कुठेतरी या भाषेमुळे यांच्यावरती सल्ला होत आहे. त्याचबरोबर मला वाटतं की आयोजकांना असं सांगायचं की सध्या ही सुरुवात नाही, इथंच थांबवणं गरजेचं आहे, कारण की एका 7 निघून गेल्याच्या नंतर गाठी मारण्यात काही अर्थ नाही. आयोजकांनी दुसरा शब्द वापरला तो म्हटलं म्हणजे भाषा. तिथं त्यांनी कृती हा शब्द का वापरला नाही? मला असं वाटतं की भाषा शब्द वापरण्याचा मागचा उद्देश म्हटलं तुमची कृती घडायच्या अगोदर तुमच्या विचारांचं प्रदूषण व्हायला लागतं. कारण की तुमचा हेतू हा देखील तेवढाच महत्वाचा आहे. वर्तमानामध्ये होणारी जी भाषा आहे ती कुठेतरी मला वाटतं आपल्यासाठी धोक्याची घंटाच आहे. कारण की वर्तमानामध्ये मग आपल्याला संविधान बदलायचं आहे ही होणारी मागणी असो किंवा आम्हाला हिंदू राष्ट्र संविधान पाहिजे असं म्हणणं असो किंवा संविधान बदल ही गरज आहे असा होणारा प्रचार असो, मला वाटतं ही कुठेतरी धोक्याची घंटा आहे. मला वाटतं आयोजकांना असं सांगायचं की सध्या फक्त ही मागणी होते, सध्या बोललं जातं, त्याच्यानंतर विधेयक येतील, प्रस्ताव येतील, त्याच्यानंतर मग घटना दुरुस्ती होईल आणि मूलभूत संरचना नष्ट होईल. आणि जर काही मूलभूत संरचना नष्ट झाली तर कुठेतरी हा देश सुद्धा नष्ट होईल. आणि तिसरा शब्द आयोजकांनी वापरला तो म्हणजे देशविघातक. इथं त्यांनी कायद्याच्या विरुद्ध किंवा मग दुसरा कायद्याच्या विरुद्ध किंवा बेकायदेशीर असा का नाही वापरला? कारण की मला असं वाटतं की आयोजकांना हे देखील सांगायचं की फक्त हे संविधान हे फक्त एक कायद्याचं पुस्तक नाही. ज्यावेळेस तुम्ही या देशविघातक शब्दाकडे लक्ष देतो, भावनिक दृष्ट्या मला आयोजकांचं इथं देशप्रेम आणि संविधानाबद्दल असलेली आस्था दिसायला, परंतु तार्किक दृष्ट्या पाहायला गेलं तर कुठंतरी मग ते संवैधानिक, नैतिक, कायदेशीर आणि त्याचबरोबर ऐतिहासिक दृष्ट्या 42 घटना दुरुस्ती असो किंवा मग तुमचं केशवानंद भारती प्रकरण असो हे दिसायला लागतं. मला वाटतं आयोजकांना हे सांगायचंय की सध्याची भाषा आहे ती कुठंतरी या सर्वांवरती सल्ला करते आणि सध्या संविधानावरती होणारा हल्ला हा फक्त एका पुस्तकावरती हल्ला नाही तर ते या देशावरती हल्ला. जेव्हा या देशविघातक शब्दाला अनेक बाजूने पाहायचा प्रयत्न करतो, मग याची संविधानिक बाजू ज्यावेळेस तुम्ही पाहतो, मला असं लक्षात येतं की संविधान हे माझ्यासाठी तरी किमान फक्त एक पुस्तक न राहता ते एक देश बनलंय का? कारण की वर्तमानामध्ये संविधान हे आपल्या देशाचं हृदय बनलंय, ज्याच्यामध्ये की सामाजिक, आर्थिक, राजकीय, संवैधानिक नैतिकता, मूल्य आणि तत्व आहे. हे देशाचे जे डोळे आहेत जे की राज्याच्या मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून हा देश कसा आहे, हा देश कसा असावा याचं स्वप्न पाहतो. ही देशाची ती ओळख, देशाचा तो स्वाभिमान, देशाची ती आत्मा आहे जी की या देशातील नागरिकांना कुठेतरी सोबत घेऊन जाण्यासाठी तत्पर आहे. याच विषयाची मग ज्यावेळेस तुम्ही दुसरी बाजू पाहतो ती म्हणजे लोकशाही. ही भाषा, संविधान बदलाची भाषा कुठेतरी लोकशाहीची 4 स्तंभ, कार्यपालिका, न्यायपालिका, विधायक, याची मी सामाजिक बाजू ज्यावेळेस पाहतो
ज्या देशामध्ये की 50% जास्त दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक आहेत, ज्या देशामध्ये की आंबेडकरांचं स्वातंत्र्य, समता, बंधुता, अनुच्छेद 15, 16, 17, 48 याच्यामध्ये जे आरक्षणाचा मुद्दा येतो त्याच्यावरती कुठेतरी हल्ला करून हे सामाजिक न्यायाच्या सुद्धा विरोधात मला जाताना दिसतं. ज्यावेळेस तुम्ही याची आर्थिक बाजू पाहायला लागतो, पण अनुच्छेद 38, 39 ज्यामध्ये की असं म्हटलं की संपत्तीचं एकत्रीकरण होणे, त्या ठिकाणी मग कुठेतरी देशामध्ये कामगार कायद्यांना कमकुवत करणं असेल, त्याचबरोबर मग कृषी क्षेत्राला असलेलं संरक्षण काढून घेणं असेल, किंवा सार्वजनिक ज्या संपत्तीच आहेत त्या सर्व संपत्तींचं खाजगीकरण करणं असेल, हे मला कुठेतरी आर्थिक न्यायाच्या विरुद्ध वाटायला लागतं. आणि त्याचबरोबर या देशाला इतके वर्ष झालं एकत्र ठेवण्याचं काम जे तत्व करतंय ते म्हटलं म्हणजे काय, तुमचं धर्मनिरपेक्ष तत्व. आणि मला वाटतं ही जी भाषा कुठंतरी त्या तत्वावरती सुद्धा हल्ला करणार आहे. आणि मग जेव्हा तुम्ही या शब्दाची देशभगात सुरक्षेच्या बाजूने विचार करतो, मग आंतरिक सुरक्षेचा मुद्दा मला हे उभं करताना दिसते. जसं की मग देशामध्ये कुठंतरी मग सामाजिक आणि आर्थिक अस्थिरता निर्माण करणं असेल, किंवा त्याच्या माध्यमातून मग कायद्याची समस्या करणं असेल, किंवा मग त्याच्या माध्यमातून देशातील ज्या संस्था आहेत त्यांच्यावर वरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करणार असेल, त्याच्यामुळे मला हे देशासाठी विघातक वाटायला लागते. त्याचबरोबर ज्यावेळेस की मी असं म्हणतो की ही अशी भाषा होते, मला वाटतं वर्तमानामध्ये आपण ही भाषा थांबवणं गरजेचं आहे. कारण की प्रस्तावनेत म्हटलं आमचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यांची किंमत करतोय का, हे प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कारण की थॉमस जेफरसन असं म्हणतात, द प्राइस ऑफ लिबर्टी इज अल्टिमेट विजिलन्स, म्हणजे स्वातंत्र्याची किंमत ही सततची तुमची सतर्कता होती. त्याच्यामुळे जबाबदार नागरिक, निष्पक्ष मीडिया गरजेचं आहे. आणि शेवटी 1980च्या मिनर्वा मिल प्रकरणामध्ये न्यायाधीश जनरल चूड असं म्हणायला लागतात, या देशामध्ये न्यायाधीश आणि राजकारणी येऊ शकतात, जाऊ शकतात, परंतु या देशामध्ये असलेली लोकशाही, या देशाच्या संविधानाची असलेली मूलभूत संरचना, ही मूल्य ही कुठेतरी कायम राहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण एक जागृत नागरिक म्हणून कुठेतरी प्रयत्नशील आहोत, एवढाच माफक आशावाद व्यक्त करतो. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर स्पर्धक कोड क्रमांक